आपल्या जन्मभूमीच्या विकासात तसेच आपण ज्या शाळेत शिकलो सवरलो त्या शाळेसाठी आणि गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी हातभार लावावा या उद्देशाने संगमनेर तालुका दिंडोरे येथील चाकरमान्यांचा ग्रुप असलेल्या संगमनेर रामनगर सोशल नेटवर्क फोरमच्या वतीने जिल्हा परिषद शाळा संगमनेर आणि रामनगर येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेशाचे वाटप करण्यात आले। संगमनेर तालुका दिंडोरी येथील रहिवासी असलेले नोकरी व्यवसायाच्या निमित्त बाहेरगावी असलेल्या संगमनेर आणि रामनगर येथील चाकरमाने यांनी एकत्रित येत रामनगर संगमनेर सोशल फोरमची स्थापना केली आहे। आदिवासी बचाव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या सोशल फोरमच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा संगमनेर आणि रामनगर या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून तसेच शाळेस आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, दप्तर, गणवेश यांचे वाटप केले जाते। यंदा संगमनेर शाळेची जिल्हा परिषद अंतर्गत स्मार्ट स्कूलसाठी निवड झाली असून शाळेत हाऊस निर्मितीसाठी पिवळे, निळे, लाल, हिरवे रंगाचे टी शर्ट, पॅन्ट, टोपी अशा गणवेशाचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळाणे संगमनेर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ललिता राऊत होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन कड, दिगंबर पाटोळे, उपसरपंच हिरामन जाधव, ग्रामपंचायत सदस्य पेशा अध्यक्ष निवृत्ती गायकवाड, रवींद्र ठाकरे, दिलीप भोये तसेच सर्व माता आणि पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले। प्रास्ताविक मुख्याध्यापक भगवान जोपळे यांनी केले। यावेळी इयत्ता 2रीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून भाषण कौशल्य सादर करून उपस्थितांना चुणूक दाखवली। यावेळी निवृत्ती गायकवाड, दिगंबर पाटोळे, सचिन कड यांनी मनोगत व्यक्त केले। सोशल फोरमच्या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी चौधरी यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक शरद धादवड, गायकवाड, माया साबळे, शालेय समिती आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी केले। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।